काही कंजूसपणा होऊ देऊ नका, तर जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. तुला माहिती आहे का, बाबासाहेब हे उत्कृष्ट पत्रकार सुद्धा होते. काय पत्रकार? मी तर हे कधी ऐकलंच नव्हतं. कोणते वृत्तपत्र त्यांनी प्रसिद्ध केले होते? अरे त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत असे 4 वृत्तपत्र व साप्ताहिक प्रसिद्ध केले होते. यातीलच एक वृत्तपत्र म्हणजे मूकनायक 31 जानेवारी 1920ला बाबासाहेब प्रसिद्ध करणार होते. त्यांच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी एक सभा घेण्याचे ठरविले आणि त्याचकरिता बाबासाहेब आणि राजश्री शाहू महाराज यांची भेट घडली. राजश्री शाहू महाराज म्हणजे तेच ना, कोल्हापूरचे? होय, हेच ते आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. काका, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्या कॉलेजमधील मुलं मला आरक्षणामुळे चिडवत होते. आरक्षण ही इतकी वाईट बाब आहे का? नाही, पण वाईट किंवा चांगला हा आपला मुद्दाच नाही आहे. तर हा मुद्दा प्रत्येकाला मिळण्याच्या संधीबाबत आहे. भारतातील मागासवर्गीयांवर भूतकाळातील आणि ऐतिहासिक अन्याय दुरुस्त करण्यासाठी राज्य आणि केंद्राअंतर्गत सेवांमध्ये सर्व जातीतील लोकांना समान प्रतिनिधित्व मिळावे याची खात्री करणे, कोणत्याही जातीचा विचार न करता सर्वांना समान व्यासपीठ उपलब्ध करून देणे, मागासवर्गीय यांचा प्रचार व प्रगती करणे यासाठी स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानात आरक्षणाचा समावेश करण्यात आला. अच्छा, म्हणजे आरक्षण ही वाईट बाब नाही आहे आणि मी उगाचच मनाला लावून घेतलं. मग कशी घडली असेल त्यांची भेट? काय प्रतिसाद मिळाला असेल त्यांच्या सभेला? तर तुला दाखवतो कशी घडली होती त्यांची भेट, कशी झाली होती सभा. तुमची करावी तेवढी प्रशंसा कमीच आहे भीमराव. अहो, शिक्षणासाठी एवढी मेहनत घेणारे, तडफडीने शिक्षण घेणारे ते आणखी कोण असणार? मी मूकनायक हे वर्तमानपत्र प्रसिद्ध करण्याचे ठरवले. माझ्या अस्पृश्य समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी
हे वर्तमानपत्र आता काम करेल. माझ्या समाजातील तळागाळातील लोकांना बाहेर काढण्याचे हेच एक माध्यम आहे. माझ्या समाजातील काही लोक हे वर्तमानपत्र वाचेल आणि शिकेल आणि संघटित होईल. त्याच वर्तमानपत्रासाठी उद्या आपण सभा घेऊया. नक्कीच बाबासाहेब. ही परिषद आम्ही आमच्या देश बांधवांच्या सचक विवेक बुद्धीला आव्हान करण्यासाठी, ज्यांचे विचार आणि हृदय जागे करण्यासाठी बोलावली आहे. सर्व भारतातून अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी ठरवली आहे. आज आपला भारत देश सर्वतोपरी मागासलेला आहे. त्यात आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती अधिकच वाईट आहे. याचे कारण असे की आपण या जागी जन्म घेतल्यामुळे आपल्याला कायमच आणि अयोग्य आणि अपवित्र मानण्यात आलेले आहे आणि इतरांनी सतत हेच दाखवून दिल्यामुळे आपणही स्वतःला अयोग्य आणि अपवित्र मानले आहे. आपल्यातील आत्मबळ आणि स्वाभिमान फार नष्ट झाला आहे. अहो, नीतीसाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. अस्पृश्य समाजातील माणूस आज व्यापार करू शकत नाही. विटाळामुळे त्यांच्या दुकानात उभे राहत नाही. शिवाशिवीमुळे नोकरी मिळत नाही. याच भावनेतून आपल्या समाजाचा ब्रिटिश लष्करातून उठाव झाला आहे. अशा नाडलेल्या समाजाचा उद्धार होऊ शकत नाही. जर आपण याबद्दल लढलं तरच आपला उद्धार होईल. अहो काका, मला एक प्रश्न पडला आहे की जर त्यांनी त्यांचा जास्तीत जास्त वेळ समाजकार्यासाठी दिला तर त्यांनी त्यांच्या पत्नी व मुलांना कधी वेळ दिला असेल? अरे, पत्नी आणि मुलांसाठी वेळ? वेड्या, तू बघितलंस ना, त्यांना तर स्वतःला जेवायला सुद्धा वेळ नव्हता. त्याच प्रकारे त्यांना त्यांच्या कुटुंबाला सुद्धा वेळ देता नाही आला. त्यांना तर त्यांची 3 मुलं व 1 मुलगी म्हणजेच रमेश, गंगाधर, राजरत्न व इंदू गमवावे लागले. बापरे, 3 मुले आणि 1 मुलगी, एकूण तर माझे काळीच फाटल्यासारखेच वाटत आहे. किती सोसावं लागलं हो बाबासाहेबांना. आजकाल तर एखादं लेकरू जरी चुकून पडलं तरी आई वडिलांचा जीव कासावीस होतो आणि बाबासाहेबांनी तर त्यांची 4 मुलं गमावली. अरे, तुला माहिती आहे का, राजरत्न तर त्यांचा खूप लाडाचा मुलगा होता. प्रेमाने ते त्याला राजबिंडा म्हणायचे. राजरत्न नुकताच 2 वर्षाचा झाला होता आणि बोबडे बोल बोलायला लागला होता आणि याचमुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. परंतु या आनंदावर सुद्धा काळाने आघात केलाच.
रामू, मला जरा अर्जंट हायकोर्टात काम आहे. मी ते आटपून लगेच घरी येतो. तू राजरत्नाची काळजी घे. हो साहेब, पण तुम्ही लवकर काम आटपून घरी येण्याचा प्रयत्न करा. हो रामू. राजरत्न, काय झालं? काय झालंय बाळा तुला? अहो दादा, ऐका ना, माझा एक हायकोर्टामध्ये साहेबांना निरोप पाठवा ना. राजरत्नाची तब्येत आणखी बिघडली आहे. त्याला खूप ताप चढलाय. साहेबांना म्हणा की लवकर घरी यावं. बरं बरं, ठीक आहे वहिनी साहेब. काय झालंय? काय झालंय माझ्या राजविंडाला? काय झालंय बाळा तुला? राजरत्न, राजरत्न, राजरत्न. बघा ना, माझा राजविंड मला सोडून गेला आहे. माझ्यासोबत बोलत सुद्धा नाहीये. बाबासाहेब, राजरत्नाचा आता अंत्यविधी करावा लागेल. त्यासाठी त्याला नवीन कपडे लागेल. माझ्याकडे राजरत्नाच्या औषधांचे पैसे नव्हते. आता त्याच्या नवीन कपड्यांसाठी पैसे कुठून आणू? मित्रांनो, त्याच राजरत्नाच्या बलिदानामुळे आज आम्ही शिकलो, सावरलो, मोठे झालो, नोकराला लागलो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी आणि त्यांच्या चळवळीसाठी आम्ही काय केलंय का? प्रत्येकाने आपापल्याला आपल्या काळजाला विचारण्याचा प्रश्न आहे. शेवटी बाबासाहेब, भंगली एक कथा, संपली ओ कथा. कुणी नाही इथे कुणाचा राहिला, एक तुकडा इथे, एक तुकडा तिथे. बा भीमा तुमच्या काळजाचा मी पाहिला, बा भीमा तुमच्या काळजाचा मी पाहिला. आणि ज्या दिवशी राजरत्नाचा मृत्यू झाला त्याच दिवशी, त्याच सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गोलमेज परिषदेला जायचं होतं. त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना विचारलं की भीमा, तू कुठे चालला आहेस? राजरत्न आता राहिलेला नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की दादा, आज जर मी लंडनला गेलो नाही तर करोडो अस्पृश्यांना एका मुलांसाठी मी मारू शकत नाही. आणि इतकं मोठं त्यांच्यावर दुःख आलेलं होतं, परंतु ते त्याच दुःखाच्या ओघात बसले नाही आणि रडत बसले नाही. आणि तर ते त्याच दिवशी सायंकाळी गोलमेज परिषदेला लंडन येथे सुद्धा रवाना झालेले होते. अमन, हे अमन,
काय हो काका, काय वेळ आली ही. त्यांना स्वतःच्या मुलाच्या अंतिम संस्काराला लागणाऱ्या कफनसाठी सुद्धा पैसे नव्हते. त्यांच्या काळजावर झालेल्या या आघातामुळे ते तर खचूनच गेले असतील ना. नाही अमन, संकटाला खचून जाणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. उलट त्याच सायंकाळी बाबासाहेब लंडनला बोलण्याची परिषदेसाठी निघाले होते. बापू, पैसे नसेल तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज यांच्या अनेक भेटी झालेल्या आहेत आणि त्या सर्व भेटी आपल्याला म्हणजे अनेक पुस्तकांमध्ये आपल्यासाठी अवेलेबल आहे. ते वाचण्यासाठी आपण आपला वेळ काढला पाहिजे आणि त्या अतिशय महत्त्वाच्या भेटी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज यांच्यामध्ये एक असं सुंदर असं नातं होतं, आदराचं आणि प्रेमाचं सुद्धा. ज्यावेळेस गाडगे महाराजांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळली तर त्यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये म्हटलं की गेले असे कितीक कोट्यानुकोटी, काय रडू मी एकट्यासाठी. परंतु ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूची बातमी गाडगे महाराज यांना कळली तर गाडगे महाराज डसा रडले आणि म्हणाले की बाबासाहेब, इतक्या लवकर नव्हतं जायचं, आपल्याला आणखीन अनेक कार्य करायचे होते. आणि गाडगे महाराज यांनी अतिशय म्हणजे त्यांच्या मनाला ते गोष्ट लागून गेली आणि ते अवघ्या म्हणजे 6 डिसेंबर नंतर अवघ्या 14 दिवसातच गाडगे महाराज यांचा सुद्धा मृत्यू झालेला होता. गाडगे महाराजांची खूप सुंदर अशी कविता आहे. खर्चू नका देवासाठी पैसा, शिक्षणाला पैसा तोच द्यावो. खर्चू नका देवासाठी पैसा, शिक्षणाला पैसा तोच द्यावो. नको मंदिराची करावया भर, छात्र जो हुशार त्यास द्यावा. नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. शाळेहून नाही थोर ते मंदिर, देणगी उदार शाळेला द्या. शक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ. गरिबांनी तर फेकावा विश्वास, देवाजीची आस पूर्ण खोटी. नसलेले देव कोठून येणार, कल्याण होणार कधी सांगा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने युक्तीने सुखी व्हावे. असे संत गाडगे बाबांची कविता आहे. बापू, पैसे नसेल तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा. बायकोले लुगडे कमी भावाचे घ्या, पण पोराला शाळेत घातल्याशिवाय राहू नका रे माय बाप हो. अमन, ओळखलीस का तू यांना? हो, गाडगे बाबाच ना ते. हो, अगदी बरोबर अमन. हेच ते महामानव ज्यांनी संत कबीर, संत रोहिदास यांच्या विचारांची परंपरा चालवली. हिंसाबंदी, दारूबंदी, पशुबळी प्रथा निवारण, अस्पृश्यता निवारण करत राहणाऱ्या या संतांनी दीनदलित, अपंग आणि पीडितांच्या सेवेमध्ये त्यांचे संपूर्ण आयुष्य अर्पण केले. बाबासाहेबांच्या कार्यावर ते तर खूपच आनंदी होते. बाबासाहेब माझे गुरु होऊ शकतात असे बोलायचे. ते म्हणायचे, मी न शिकलेला माणूस, रस्त्यावर उतरून लोकांना चांगलं सांगणारा, परंतु बाबासाहेब म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी कायद्याचा आधार देणारा माणूस होता. मग तर ते नक्कीच एक दुसऱ्यांना भेटले असतील ना. हो, नक्कीच त्यांची भेट झाली होती ना. तर मग बघूया त्यांची भेट. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला
किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही, कुठे राहतो कोणास ठाऊक, अजूनपर्यंत गावला नाही, अजूनपर्यंत गावला नाही. मंदिरासमोर लुटली इज्जत, हा बघत बसला पोरीला, रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला. हातात असून धारधार शस्त्र, कधीच चोरामागे धावला नाही, कुठं राहतो कोणास ठाऊक, अजूनपर्यंत गावला नाही, अजूनपर्यंत गावला नाही. सगळं काही तोच देतो, तोच पुरवतो सगळ्यांची हौस. शेतकरी बघतो आभाळाकडं, मग गेला कुठं पाऊस. खूप केले हरी हरी तरी मुखांत कधी मावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक, अजूनपर्यंत गावला नाही, अजूनपर्यंत गावला नाही. कधी स्वतःच राहून उपाशी भूक त्याची भागवली, हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली. आहार त्याचा वाढत गेला, कधी एका बकऱ्यावर भागला नाही, कुठे राहतो कुणास ठाऊक, अजूनपर्यंत गावला नाही, अजूनपर्यंत गावला नाही. अंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गाय त्याच्या बापाच्या, तोच गावकरी भरतो म्हणे पुण्य आणि पापाच्या. पाप पुण्याचा हिशोब कधी त्याने मला गावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक, अजूनपर्यंत गावला नाही, अजूनपर्यंत गावला नाही. बाबा, तुम्ही खाली का उभे आहेत? वर या ना. नाही बाबासाहेब, तुम्हीच खाली या आणि या आड्याचा हार घ्या. बाबा, तुम्ही अगोदर वर या, मग मी हार घेईन. तुम्ही फक्त गावात स्वच्छ केले नाहीत, तर लोकांची मने सुद्धा स्वच्छ केले आहेत. नाही बाबासाहेब, तुम्हीच खाली या. बाबा, तुम्ही स्टेजवर का येत नाही? बाबासाहेब, तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात त्या स्टेजला पाय लावण्याची सुद्धा माझी लायकी नाही. आता तुमचे भाषण चालू द्या. अमन, तू तर बघितलंच की अस्पृश्य लोक जेव्हा सार्वजनिक पाणवठ्यावरील पाणी पिण्याचा प्रयत्न करीत असेल तेव्हा उच्चवर्गीयांना त्यांचा बाट होत होता आणि ज्या तलावामधील पाणी गुरेढोरे, कुत्रे मांजरे यांना पिण्यास मुभा होती, ते पाणी सुद्धा अस्पृश्य पिऊ शकत नव्हते. हो काका, मी तर ऐकलं की त्यांना महाड येथे पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला होता. पण काका, मला हे कळत नाही की त्यांनी महाडच ठिकाण का ठरवले. ते सुद्धा एक जाणून घेण्यासारखी बाब आहे. बाबासाहेबांनी ठरविले होते की आपणच एक सार्वजनिक आंदोलन सुरू करायचे, जे अस्पृश्यांना त्यांच्या उद्धारांसाठी संघटित होण्याची प्रेरणा देईल. अस्पृश्यांवर लादण्यात आलेल्या न्यायकारी सामाजिक बंधनातून मुक्त होण्यासाठी आणि आपली सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगती साधण्यासाठी सामाजिक क्रांती करणे आवश्यक आहे. आणि या क्रांतीची सुरुवात करण्याकरिताच बाबासाहेबांनी कुलाबा या जिल्ह्याची निवड केली. कुलाबा? मी तर महाड हे ठिकाण ऐकलं होतं. अरे हो हो, महाडच ठिकाण होते. महाड हे कुलाबा जिल्ह्यातीलच आहे आणि हे ठिकाण त्यांना चित्रे यांनी सुचवलं होतं, कारण हे ठिकाण बाबासाहेबांच्या कार्यक्षेत्राखालीच होतं. मला सांगा ना काका, सत्याग्रह करताना तिथे काय काय घडलं असेल? चल तर तुला सांगतो बाळा.
ते आले. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया. या बाबासाहेब, आमच्या महाडमध्ये तुमचे स्वागत आहे. भीमराव हे आमचे सुरभा नाना, हे आमच्या महाडचे नगराध्यक्ष आणि ही त्यांची सहकारी मंडळी. नमस्कार. या परिषदेसाठी आमच्या महाड गावाची निवड केली. आम्ही महाडवासी खूप आभारी आहोत. आमचे राव बहादूर सिक्के बोले यांनी पानपट्टी खुले करावे अस्पृश्यासाठी हा ठराव विधिमंडळात मंजूर करून घेतला, परंतु सरकारने त्याची अंमलबजावणी नगरपालिकेवरती सोपवली. भीमराव आंबेडकरांचा! 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 बसा बसा, बसून घ्या. तुम्ही इथे आलात, तुमचे आभार आहे. मला एक सूचना करायची आहे. अस्पृश्यांना स्पृश्यांप्रमाणे नागरिकासारखे हक्क मिळायला पाहिजे. महाड परिषदेचा ठराव अंमलात आणूया. महाडचे सार्वजनिक तळे अस्पृश्यांसाठी खुले करूया. या परिषदेच्या निमित्ताने महाडच्या अस्पृश्यांना पाण्याची गैरसोय होत आहे, ती दूर करूया. म्हणजे काय करायचं याचा खुलासा भूभाव करतील. हे बघा, एक लक्षात घ्या. आपण इथून उठायचं आहे, 14 तळ्यापाशी जायचं आहे आणि ओंजळ पाणी घ्यायचं आहे. आलं लक्षात? हे बघा, आपला सत्याग्रह हा शांततेच्या मार्गावर आहे. चला चला. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया. हा माझ्या एकट्याचा विजय नाही, तर सर्वांचा विजय आहे. परशिले तू, कोसळीने
आहे ना, तरीही अस्पृश्यांना त्यासाठी मार खावा लागला. खूपच अन्याय होता हा. एवढंच नाही अमन, अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामगिरी कायम करण्याची होती या उच्चवर्गीय यांना. असे तर त्यांनी एका ग्रंथामध्ये सुद्धा लिहून ठेवले होते. कोणता ग्रंथ काका? तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. हे पुस्तक नव्हे तर गुलामगिरीची साठवण होती. त्याच ग्रंथाने जातीव्यवस्था, अस्पृश्यता, जातीबंधने बळकट केली होती. या ग्रंथामध्ये अस्पृश्य लोक आणि स्त्रियांना होणाऱ्या वाईट वागणुकींसंबंधी धार्मिक कायदे होते. त्यांना सर्व मानवी व कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले होते. पण मग बाबासाहेबांनी याचा विरोध केला असेल ना काका? हो, नक्कीच केला ना. बाबासाहेब एक ग्रंथप्रेमी मनुष्य होते, पण त्यांना ही समाजातील स्थिती बघितल्या गेली नाही आणि म्हणूनच त्यांनी या पुस्तकातील अमानवी गोष्टींबद्दल सर्वांना सावध केले. या ग्रंथाच्या विरोधात जोरदार चळवळ सुरू केली आणि 25 डिसेंबर 1927 रोजी महाराष्ट्रातील महाड ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांच्या उपस्थितीत मनुस्मृती या कलंकित ग्रंथाचे दहन केले. पुस्तकाचे दहन? आणि तेही बाबासाहेबांनी? हो, बघ मग आता पुढे. काही पत्ताच नाही. कालपासून किती वाट पाहिली, काय सांगू, फजितीच झाली. पहिले आजारी होतो, त्यात गाडीचा अपघात झाला. अहो, मुंबईला जाऊन परत आलो, माहिती आहे का? हा, पण मास्टर तरी रिकाम्या हाताने आलो नाही बरं. म्हणजे हे घ्या, महाड मधील संपूर्ण मराठा समाजाचा या सत्याग्रहाला पाठिंबा आहे. हा गेले असलं काही घडेल असं वाटलंच नव्हतं. आता या गोष्टीमुळे आपल्या लढायला आणखी बळ मिळेल. बाबासाहेबांना तर ही बातमी ऐकून फारच आनंद होईल. चला चला, ही बातमी ताबडतोब बाबासाहेबांच्या कानावर टाकूया. खेरे, तुमचं स्वागत आहे. तुम्ही जे काम केलं ते अतिशय महत्वाचं आहे. पण बाबासाहेब, सत्याग्रहाचा खूप केला, पण परिषदेच्या पुढच्या कामाचं काय? आता मी जे काही ठरवलं त्यात तीळ मात्रही बदल होणार नाही. काय करायचं ठरवलं? ठरल्याप्रमाणे मी मनुस्मृती जाणणार. जोहार जोहार. ती ग्रंथप्रेमी मनुष्य आहे, पण हे पुस्तक जाणतो आहे, कारण हे पुस्तक म्हणजे गुलामगिरीची साखळी आहे. मनुष्य धर्माची हानी करणारा विष आहे. मनुष्य धर्माची माझी व्याख्या अत्यंत सोपी आहे. जो प्रत्येक माणसाला आत्मप्रतिष्ठेने जगू देतो तो मनुष्य धर्म. आणि जे काही या आत्मप्रतिष्ठेच्या आड येईल ते सगळं नष्ट केलं पाहिजे. मानवता के कल्याण के लिए ब्रह्मश्रेष्ठीकर्ता ब्रह्मा ने अपने मुख से ब्राह्मणों को जन्म दिया, क्षत्रियों को अपनी भुजाओं से, वैश्यों को अपनी जांघों से और शूद्रों को अपने पैरों से पैदा किया. भगवान ने कहा है कि एक शूद्र का कर्तव्य है कि ऊपरी वर्णों की श्रद्धा पूर्वक सेवा करे. उसका यही धर्म है. 100 साल के क्षत्रिय को भी एक 10 साल के ब्राह्मण लड़के को अपने पिता के रूप में मानना चाहिए.
के नौकर घर के बाहर देंगे। बाल्य पितृवशे शिष्टेत पाणी ग्राहस्थ यौवने पुत्र नाम भरतरी प्रेतने भजस्त्री स्वतंत्रता। याचाच अर्थ असा आहे की स्त्रियांनी लहानपणी वडिलांच्या आणि तरुणपणी पतीच्या आज्ञेत राहावे आणि पती मृत्यू झाल्यास मुलांच्या समस्तीने वागावे। एकंदरीत काय, स्त्रियांनी स्वातंत्र्य स्वीकारू नये। आणि म्हणूनच आपण सगळे मिळूनच तो ग्रंथ जाळतो आहे। मी ग नि सहस्त्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी मनुस्मृतीचे दहन करावे। मनुस्मृती हा फक्त धार्मिक ग्रंथ नसून कायद्याचा ग्रंथ आहे, म्हणून तो आम्ही नाकारतो आहे। आम्ही कायदेभंग करून त्याचे दहन करतो आहे। हरी को भजे सो हरी का होई। अहो काका, काय म्हणताय तुम्ही? अरे अमर, वास्तविक ब्राह्मण ग्रंथात अनेक ठिकाणी लिहिले आहे की जर तुम्ही हरीची पूजा कराल तर तुम्हाला हरीची कृपा मिळेल। पण या निवड फसव्या चर्चा आहेत। खरे तर ब्राह्मण मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश बंद होता, कारण अस्पृश्यांनी जर ब्राह्मण मंदिरात प्रवेश केला तर त्यांचा धर्म भ्रष्ट होईल, अशी ब्राह्मणांची धारणा होती। परंतु काका, आता तर सर्वच प्रवेश करू शकतात, मग हे कसं शक्य झालं? अरे, मंदिर प्रवेश इतका सहजरित्या नाही मिळाला, त्यासाठी तर सत्याग्रह करावा लागला। त्यातीलच एक सत्याग्रह म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रह। सुमारे 15,000 पुरुष व 500 अस्पृश्य महिला स्वयंसेवक या सत्याग्रहात सामील झाले होते आणि हा सत्याग्रह मार्च 1930 साली करण्यात आला होता। आणखी काय घडलं काका तिथे? मिळाला का त्यांना मग प्रवेश मंदिरामध्ये? तूच बघून घे नेमकं काय घडलं तिथे। बाबासाहेब, सर्व अस्पृश्य नाशिकच्या काळाराम मंदिर मध्ये प्रवेश करतील आणि जर कोणी अडविले तर आपण सत्याग्रह करूया। आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या आंदोलनाचे नेता बनावे। बाकी जिम्मेदारी आम्ही घेऊ। ठीक आहे भाऊराव, तर सत्याग्रह संबंधित एक नोटीस काळाराम मंदिरच्या ट्रस्टीला पाठवून द्या। ठीक आहे बाबासाहेब। आपण एका पत्राद्वारे अस्पृश्यांना उत्तर देत आहोत। मी वाचून दाखवितो। यांच्या सेवेशी श्री नारायण गाडगीळ, संपादक कोहिनूर, श्री काळाराम मंदिर, पंचवटी। अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नाही आहे। ते या मंदिराचे मालक नाही आहेत।
त्यांना मंदिराच्या परंपरेमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे. मंदिराच्या स्थापनेपूर्वीच आमचे पूर्वज येथील पुजारी नियुक्त केले गेले होते आणि या परंपरेचे पालन आम्ही प्रामाणिकपणे करीत आहोत. आम्ही पुजारी या मंदिराचे सर्वोच्च शक्ती आहोत. जर अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तीव्र विरोध करू. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या आदेशानुसार मंदिराचे 4ही दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आम्हाला कोणत्याही किमतीवर मंदिर प्रवेश करून आणि देवाची पूजा करून समानतेचा अधिकार स्थापन करायचा आहे. मला असं समजते की सत्याग्रहाशिवाय आपल्याकडे कोणताही रस्ता नाही आणि लोकांना 4ही दरवाजांवर तैनात करा. दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम दरवाजा उघडतात सर्वात पहिले प्रवेश करणारे हे अस्पृश्यच असतील. मिस्टर आंबेडकर, तुम्हाला नाही वाटत का की लोकांना अशा दरवाजासमोर बसून ठेवणे, दुसरं म्हणजे स्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश न करू देणे हा एक गुन्हा आहे? जर मी इंडियन पिनल कोड धारा 144 केली तर इथं फक्त तुमचे 4 लोक राहू शकतील. असे असले तरी पण आम्ही आमचे अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करणारच. रथयात्रेच्या संबंधित तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? आम्ही देवाचा रथ ओढणाऱ्या लोकांमध्ये सामील होऊन जाऊ आणि रथामध्ये ठेवलेल्या मूर्तीची पूजा करू. हीच तर परंपरा राहिली आहे. सवर्ण हिंदू मंदिरच्या मुख्य दरवाजापर्यंत रथ ओढत आणणार आणि मग तिथून 10 फूट नंतर ते लोक रथ सोडून देतील आणि त्यानंतर तुमचे लोक रथाच्या दोरीला ओढणार. काय तुम्हाला हे मंजूर आहे? हो, मला मंजूर आहे. तुम्ही आपल्या लोकांमध्ये धष्टपुष्ट 50 लोक रथ ओढण्यासाठी निवडा. ठीक आहे साहेब.
बापरे, काका म्हणजे हे उच्चवर्णीय लोक एकमेकांच्या जीवावर उठले? त्यांना एकमेकांच्या जीवहानीची सुद्धा काळजी नव्हती. इतकं का हो स्पृश्यांनी अस्पृश्यांना हीन लेखायचं? एवढंच नाही तर शतकानुशतके त्यांना त्यांचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय हक्क तर नव्हतेच, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क कायदेशीर मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करत असताना अनेक उच्चवर्गीयांनी त्यांना विरोध केला. यातीलच विरोध करणाऱ्यांमधील एक व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. ते तर म्हणाले होते कि या तो डॉक्टर अम्बेडकर पृथक प्रतिनिधित्व की मांग को वापिस ले, नहीं तो मैं अपने प्राणों की बाजी लगाकर भी इसका विरोध करूंगा. आणि त्यांनी त्यांची जिद्द पूर्ण केलीच. पुण्यातील येरवळा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केले. परंतु गांधीजींनी का विरोध केला असेल बरं? अरे 8 ऑगस्ट 1930 रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये बाबासाहेबांनी त्यांचा राजकीय दृष्टिकोन जनतेसमोर सादर केला होता आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष यापासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाही असे सांगितले. निवडणुकीत निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मान्य करण्यात आला होता. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदे मंडळाची सभासद बनू शकत होते. यावेळी निवडून येण्यासाठी अस्पृश्य उमेदवारावरच अवलंबून राहावं लागत होतं. अस्पृश्यांच्या विकासासाठी अस्पृश्य उमेदवारच, पण हे मिस्टर गांधींना अमान्य होते आणि म्हणूनच त्यांनी याचा विरोध केला. जर गांधीजींनी या मागणीला विरोध केला होता तर बाबासाहेब मागे हटलेत का? नाही, ते कसं मागे हटणार? त्यांना तर अस्पृश्यांना त्यांचे राजकीय हक्क मिळवून द्यायचेच होते. नमस्ते बा. तुम्ही चांगली बातमी आणली असेल तर ती आधी बापूंना ऐकवा. त्यांच्या प्रकृतीत आपोआप सुधारणा होईल. वाटाघाटी झाल्या? यशस्वी झाल्या ना? ते काय झालं? राजगोपालाचारी आणि पंडितजी यांना बापूजींनी जो ड्राफ्ट तयार करायला सांगितला त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी 148 जागा कायदे मंडळात पाहिजे असे सांगितले आणि त्यामध्ये काही बदल करायचे असेल तर अस्पृश्यांचा दर 10 वर्षांनी सार्वजनिक मत द्यायला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे ते आता मिस्टर आंबेडकर, दर 10 वर्षांनी सर्वांचे सार्वजनिक मत द्यायची मागणी मागे घ्या. यामध्ये कोणाचेही भले नाही. मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितले आहे की मी काही झाला तरी ही मागणी मी मागे घेणार नाही. आपल्या समाजामध्ये धर्मसत्ता आणि राजसत्ता गाजविणारे सवर्ण यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडायला वेळ लागेल. हे मी यापूर्वी सुद्धा सांगितले आहे. एकाच स्तरावरील विशिष्ट जातीचा विचार करण्यापेक्षा संपूर्ण देशातील जनतेचा हिताचा विचार करणे योग्य आहे असे का नाही वाटत तुम्हाला? नाही, मला तसं अजिबात वाटत नाही. त्याचं कारण असं की आतापर्यंत सवर्णांनी अस्पृश्यांना गुलामासारखंच वागवलेलं आहे. वर्षानुवर्षे युगानुयुग त्यांनी त्यांच्या अस्तित्वाचा कधीही विचार केला नव्हता आणि म्हणूनच ही वेळ त्यांच्यावर आली आहे. सवर्णांमुळे अस्पृश्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्याची भरपाई करायची वेळ असताना तुम्ही उलट मला ठेवून सांगता आहे की मी तडजोड करावी, तर ते शक्य नाही मिस्टर राजगोपालाचारी. मग याचा अर्थ आम्ही असा करायचा की मिस्टर आंबेडकर तुम्हाला गांधीजींच्या प्राणांची थोडीही पर्वा नाही? अहो मिस्टर मालवीय, मी असं कधीही म्हटलेलं नाही. मिस्टर गांधींच्या जीवाची मला देखील पर्वा आहे, परंतु त्यांनी त्यांचा हट्ट मागे घ्यावा. माझी जी 10 वर्षांची मागणी आहे ती त्यांनी मान्य करावी. हे बघा आंबेडकर, हे तुम्ही जितकं जास्त पाळाल ना तेवढं अवघड होत जाल. बापूजींची प्राण जर तुम्ही वाचू शकले नाही तर देशभर असंतोष
शंकर बाप्पा, बापूजी. डॉक्टर, कशी आहे यांची तब्येत? गांधीजींची तब्येत खूप लो आहे. त्यांची तब्येत कधीही ढास होऊ शकते. मिस्टर गांधी, अहो माझा ऐका, उपोषण सोडा. अहो तुमच्या सगळ्या मागण्या मी मान्य केल्या. सार्वमताची मुदत 5 वर्षांनी. 5 वर्षांनी सर्वमत घ्या, नाही तर माझा जीव घ्या. मिस्टर गांधी, तुम्ही समजून घ्या, 5 वर्षे ही मुदत खूप अत्यल्प आहे. त्यांनी अस्पृश्यांचंही साधलं जाणार नाही. हे बघा आंबेडकर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यांची प्रकृती वेगाने ढासळलेली आहे. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्या. अहो मी त्यांना तेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे. मिस्टर गांधी, अहो 10 वर्षांची मुदत मी उगाच मागितली नाही आहे. 5 वर्षांची मुदत ही खूप कमी आहे. त्यांनी अस्पृश्यांचंही साधलं जाणार नाही. शिवाय सवर्णांना सार्वजनिक वर्तन आणि कृती बदलण्यासाठी हा काळ पुरेसा नाही आहे. मिस्टर गांधी, मी थोडं बोलू का? मला असं वाटतं म्हणजे तुम्ही दोघंही तुमच्या भूमिकेपासून हटायला तयार नाही आहे. म्हणजेच बराच वेळ गेला मला असं वाटते. आणि काँग्रेसच्या बऱ्याचशा सभासदांना पटेल. कारण काय आहे, 5 वर्ष की 10 वर्ष हा मुद्दा जर आपण बाजूला ठेवूया, कारण बाकी सगळ्या मुद्द्यांवर आपली सहमती झाली आहे. मला हा थोडासा मान्य आहे. मिस्टर गांधी, जर का मुदतीचा मुद्दा वगळून तुम्ही सही करायला तयार असाल तर मी सुद्धा तयार आहे. सर्व पालकांना सूचना आहे की कोणीही आपले स्थान सोडू नये. तसेच काही क्षणातच धम्मदीक्षेचा सोहळा पार पडणार आहे, तर त्यासाठी सर्व विद्यार्थी पांढऱ्या वस्त्रामध्ये रेडी ठेवावे. तसेच तुम्ही सुद्धा या धम्म सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे. बघा, एकीकडे बाबासाहेब आंदोलनाची चळवळ चालवत होते. चौदारकडे मनुस्मृतीचे दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह करत होते. अस्पृश्यांना त्यांची राजकीय, सामाजिक व आर्थिक न्याय मिळावे म्हणून लढत होते. व दुसरीकडे त्यांची रामू म्हणजेच आपली रमाई क्षयरोगाने ग्रस्त होती व हळूहळू मरण्याच्या दारात वळत होती. काय? क्षयरोग? होय, कारण बाबासाहेब समाजकार्याच्या कामात रात्रदिवस इतके व्यस्त होते की त्यांना त्यांच्या घराची आठवणच राहिली नव्हती. इतकं असलं तरी त्यांचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम होतं. आणि खरं तर रमाबाई बाबासाहेबांच्या आदर्श पत्नीच होत्या. त्यांनी प्रत्येक परिस्थितीत आपल्या पतीला साथच दिली. आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी रमाबाईंनी प्रत्येक दुःख हसतमुखाने सहन केले. बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत असताना इथे रमाबाई गावाड कष्ट करून, कधी कधी तर उपाशी राहून आपला उदरनिर्वाह करत होते. आपल्या प्रिय पुत्र राजरत्नाच्या अकाली मृत्यूमुळे आणि बाबासाहेबांच्या सुरक्षिततेची सतत चिंता यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली होती. बाबासाहेबांनी उत्तम उपचारांसाठी अनेक डॉक्टरांना सुद्धा भेट दिली, पण अस्पृश्यांना इंजेक्शन कोण देणार? आणि यामुळे रमाबाईंचा आजार नियंत्रणाबाहेर जाऊ लागला.
तुम्हाला आवडते म्हणून आणले आहेत मी. रामू, आता सुकून गेली असतील ना हो फुलं. तुमचा चेहरा लय सुकला आहे हो. मला नाही बघावत तुमच्याकडे असं. काही हवा आहे का तुला? थांब सावकाश. रामू थांब, बरं वाटत आहे ना? साहेब, मला आता काही बी नको. मला संद मिळालंय. फक्त तुम्ही कुठे जाऊ नका साहेब. आता नाही रामू, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही इथेच थांबा साहेब. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. काळजी करू नकोस. मला संद आठवत आहे साहेब. काय आठवते? तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवते साहेब. पहिल्यांदा अंतरपाठ डोळ्यासमोर येत आहे. तेव्हा तुमचा चेहरा पाहिला. तेव्हा मला कळलंय की माझं नशीब उजळलंय आज. एवढं घर आहे, खायला प्यायला सगळं आहे, पण ते जुने दिवस ना साहेब, लय रुतले आहे मनात. पेनी करणाऱ्या मीरा आत्या, पोटच्या पोरीवानी माया लावणारे बाबाजी, समद्यांनी लय माया केली बघा. एक एक करून समजे गेले व मला या घराने लय आदर दिला साहेब. राजरत्न, गंगाधर, इंदू, रमेश समजे आठवते. आपण एवढे चढ उतार पाहिले, पण इथवर आलो एकत्र. हो, पण साहेब, इथून पुढची वाट तुम्हाला एकट्यानेच चालवावी लागेल. असं बोलू नकोस रामू. आणि मग काय, तुम्हाला तुमच्या पुस्तकाची साथ आहेच. रामू, रामू, माझी आठवण पण यायची नाही काय? तू माझ्या प्रत्येक सुखदुःखात, ऊन पावसात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. शेण गोळा केला, त्याच्या गवऱ्यात हापल्यास तू स्वतःच्या तोंडचा घास सर्वांना दिला. इतकं खडतर आयुष्य तुझ्या वाटेला आले, पण कधीही तू खचून गेली नाही आणि कशाचीही तक्रार केली नाही. या आजारातून मी आता बरी होणार असं मला नाही वाटत साहेब. मला संधी बोलवत आहे. मला बाळाभाऊजी, मीरा आत्या, राजरत्न, गंगाधर, इंदू, रमेश मला संधी बोलवत आहेत. रामू, 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 तुला काहीही होणार नाही. तुला मी काहीच होऊ देणार नाही. रामू, तुझे उपचार फेडण्यासाठी तरी थोड्या वेळ सोबत थांब माझ्या. रामू, रामू. या जगात कायमस्वरूपी असे काहीच नाही. जे जे जन्मते ते ते मरते. मृत्यू अटळ आहे आणि हे सत्य आहे. बौद्धिकरित्या मला समजत असून सुद्धा मन मात्र व्याकुळ होतं. माझ्या रामूला मला अशा अवस्थेत बघवत नाही. माझ्या वाटेला येणारे दुःख भोगावेच लागणार, कारण मी ज्या ज्या व्यक्तींमध्ये गोष्टींमध्ये अडकणार त्याने माझ्या वाटेला दुःखच येणार हे मला पूर्णपणे समजते. परंतु आपल्या प्रिय व्यक्तीच्या बाबतीत असा निर्विकार करणं
मला सहन होत नाही. बाबासाहेब काहीतरी खाऊन घ्या. रिकाम्या पोटी औषध घेतली की तुम्हालाच पित्ताचा त्रास होईल. चला. नाही, मला भूक नाहीये. आईची तब्येत खरंच खूप खालवली आहे. आई बरी होईल का बाबा? एक सांगू बाबा, तुम्ही मला नेहमीच सांगायचे, यशवंता अभ्यासाला बस. मी बसायचं सुद्धा, पण मला कधी कळलंच नाही की मी सुरुवात कुठून करू. आई मला नेहमीच म्हणायची, यशवंता एक एक गुण नीट वाच, मग तुला अजून कळेल. मग गुण याचा अभ्यास करता करता ज्यावेळी आईकडे लक्ष जायचं त्यावेळी तेच काम मन लावून करायचे. मग मलाही असं वाटायचं की जर ते तीच काम मन लावून करू शकते, मग मी माझा अभ्यास का मन लावून करू शकत नाही. बाबा, मी खरंच मनापासून अभ्यास करेल. तुम्ही फक्त माझ्यावर रागवू नका. नाही रागवणार बाळा. यशवंत, खरंच तुला आणि आईला मला परदेशात घेऊन जायचं होतं. तुमच्या दोघांचेही उपचार झाले असते. तुझा पाय बरा झाला असता आणि आईला योग्य ते उपचार मिळाले असते. समाजकार्यामध्ये वाहून घेतलेला मी तुमच्याकडे दुर्लक्ष झालं माझं. मला माफ कर. मी तुमचा अपराधी आहे नाही. बाबा, तुमची काहीच चूक नाही आहे. बाबा, सध्या माझ्या पायापेक्षा आईची तब्येत महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या बाबा. यशवंता, काळजी नको करू. मी आईजवळ जाऊन बसेल. तू जा, आराम कर. काही लागलं की बोलवतो तुला. तू जा. मोठ्याने श्वास घे. सगळे आहे तुझ्या आजूबाजूला. आई, साहेब, मला जवळ घ्या. काय? जवळ घ्या मला. जवळ घेऊ? यशवंता, ये हळूच. यशवंता, स्वतःची काळजी घ्यायची आहे. हो आई. साहेबाशी भांडायचं नाही, जबाबदारीने वागायचं. तुम्ही रडू नका साहेब, रडू नका. माझं नशीब लय जोरावर आहे. मी तुमच्या मांडीवर पाय सोडतो. असं बोलू नकोस रामू. साहेब, तुम्ही आपलं घरकाम चालू राहा. तुमच्या कामाने समजा देश बदललेला मला पाहायचं आहे. मला जाऊ द्या साहेब, जाऊ द्या. असे बोलू नकोस. हे बघ, सगळे इकडेच आहे तुझ्या आजूबाजूने. बघ.
बायको म्हणून राबू द्या, या घराची सून म्हणून जन्म येऊ द्या. जिथे जिथे बाबासाहेब आंबेडकर असणार तिथे 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 रमाबाई आंबेडकर असणार. हो हो, मी कायमच तुमच्या सोबत आहे. रामू, रामू, आई, रामू, हे रामू. अशा प्रकारे रमाबाई यांचा मृत्यू 27 मे 1935 म्हणजेच वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी दीर्घ आजाराने झाला. रमाईचा उल्लेख केल्याशिवाय बाबासाहेबांच्या यशाची गाथा अपूर्ण आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असं अनेकदा म्हटलं जातं आणि रमाबाई आंबेडकरांनी ही म्हण खरी करून दाखवली आणि रमाईच्या मृत्यूनंतर सुद्धा रमाईचे विचार बाबासाहेबांना समाज कल्याणासाठी प्रेरित करत राहिले. फोटोतील तुझी नजर, त्यात ममता, वात्सल्य, आमच्या स्वातंत्र्याची आस पाहून दिपून येतं. तुझी कसलीच तक्रार नसतं, हेच बाबांच्या यशाचं गमक आहे. म्हणूनच त्यागाचं दुसरं नाव रमाई आहे. म्हणूनच त्यागाचं दुसरं नाव रमाई आहे. आणखी किती दुःख करत बसणार आहात? साहेब, उठा साहेब, उठा. तुम्ही आणखी किती दुःख करत बसणार आहात? तुम्ही आधीच खूप दुःख सहन केले आहे साहेब. माझ्यासाठी नका दुःख करत बसू. या देशातील साऱ्या परिवाराचे दुःख तुमची वाट बघत आहेत. ते स्वतःचा उद्धार करताना तुमच्याकडे पाहत आहेत. त्यांना ठाऊक आहे त्यांचा उद्धार आणखी कोणी नाही तर फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. साहेब, तुमच्या एकट्याची रमा गेली म्हणून तुम्ही यशवंता, मुकुंदा आणि आणखी आपली 9 कोटी जनता वाऱ्यावर सोडणार आहात का? पहा साहेब, माझी शपथ आहे तुम्हाला. उठा, दुःखातून मुक्त व्हा आणि आपल्या कोटी कोटी दलित लेकरांच्या उद्धारासाठी कार्य करा. उठा साहेब, उठा. हो रामू, तुझं बोलणं बरोबर आहे. मला असं हारून बसणे माझ्या समाजासाठी परवडणार नाही. मी माझ्या रामूला निराश होऊ देणार नाही. मला माझ्या समाजाचा अधिकार मिळवून देण्यासाठी लढावेच